नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाज्योतीमार्फत टॅबसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॅबसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट आणि सोबतच अशा प्रकारचे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. जर का चॅनल नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकले त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. समजा तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम यायचं आहे, गुगलमध्ये सर्च करायचं आहे mahaJyoti.org.in. अशा प्रकारे सर्च करा. तुम्हाला पहिल्या लिंकला ओके करायचं आहे. त्यानंतर पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे नोटीस बोर्डमध्ये. या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही नोटीस बोर्डचं एक ऑप्शन आहे. नोटीस बोर्ड या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही या रिक्रुटमेंटच्या पोर्टलवर तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी पाहता की एक टॅबसाठी सध्या सुरू असेल ॲप्लिकेशन फॉर JEE नीट आणि MHCET बॅच 2026-2028 अशा प्रकारे दिलेलं असून त्यानंतर तुम्हाला आडवं इकडे हे केलं की या ठिकाणी पाहता की तुम्ही क्लिक हिअर एकचा ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MHCET बॅच 2026 ट्रेनिंग. त्यानंतर खाली दोन ऑप्शन पाहा तुम्ही, एक आहे परिपत्रक आणि दुसरं आहे रजिस्ट्रेशन लिंक. जर का तुम्हाला PDF वगैरे पाहायची असेल तर परिपत्रक या ऑप्शनला क्लिक करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर आपण फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन लिंक या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी अशा प्रकारे एक समोरचं पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी बघा तुम्ही एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट ऑप्शनला क्लिक केला तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. OTP आलेला असून या ठिकाणी 5 आकडी OTP तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम अप्लाय फॉरचं एक ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणत्या तुम्ही CETसाठी म्हणजे अप्लाय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी JEE नीट आणि MHCET तुम्ही कुठल्याही एका ऑप्शनला क्लिक करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. याचं तुम्हाला पेपर द्यावा लागेल. पेपर दिल्यावर तुम्हाला काही स्टॅपँड त्याचप्रमाणे टॅब भेटणार आहे. त्याचप्रमाणे पैसे वगैरे तुम्हाला या ठिकाणी काही मानधन म्हणजे काही प्रमाणात अशा प्रकारे PDF दिलेला आहे. त्याची डिटेल आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे. याची प्रोसेस काय आहे तर समजा या ठिकाणी मी MHCET या ऑप्शनला क्लिक करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम टाकायचं आहे फर्स्ट नेम. तुम्ही कुठल्याही प्रकारे क्लिक होता JEE नीट्स वगैरे. त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट नेम टाकल्यावर मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तिन्ही बॉक्स तुम्हाला भरायचे आहे. मिडल नेम, लास्ट नेम आणि फर्स्ट नेम. त्यानंतर खालचं दुसरं ऑप्शन आहे ॲप्लिकंट फादर नेम. फादरचं फर्स्ट नेम, फादर मिडल नेम आणि फादर लास्ट नेम. त्यानंतर समोरलं ऑप्शन आहे जेंडर टाकायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर जेंडर सिलेक्ट केला तुम्हाला इकडे डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी या 2011ला क्लिक करायचं आहे वर्ष निवडण्यासाठी. तुमचं जे या ठिकाणी 8, 9, 10, 11 हे 3च वर्ष तुम्हाला 4च वर्ष या ठिकाणी दिसत आहेत. कारण की फक्त ही योजना 10वीवाल्यांसाठी असते, 10वी पास झालेल्यांसाठी. तर या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर तारीख तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे. सेट या ऑप्शनला क्लिक करून डेट ऑफ बर्थ टाकायला तुम्ही या ठिकाणी ऑप्शन आहे की आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ वगैरे आहे का, अनाथ. या ठिकाणी असेल तर नो, नसेल तर येस करायचं, नसेल तर नो. त्यानंतर तुमचा ऑप्शन आहे हँडिकॅप, तुम्ही हँडिकॅप वगैरे आहे का. त्यानंतर तुम्हाला समोरचं ऑप्शन आहे कॅटेगरीचा, तुमची कॅटेगरी कुठल्या प्रकारे आहे. या ठिकाणी OBC, VJ, NTB, NTC, NTD आणि SBC हेच फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकतात. बाकीचे SC ST
आणि इतर जे EWS SBC असतात ते या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही, त्यांना स्पेशल स्कीम असते. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण OBC VJ NTB NTC NTD आणि SBCसाठी अप्लाय पाहत आहे. त्या ठिकाणी तुमची यापैकी जे कास्ट आहे ते तुम्हाला कास्ट या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर कास्ट निवडल्यावर तुम्हाला OBCमध्ये तुम्ही काय आहे, माडी, कुंभी, तेली या ठिकाणी सर्वच कास्ट उपलब्ध आहेत. तुमची जे कास्ट असेल ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट निवडल्यावर समोरचं ऑप्शन आहे इन्कम ग्रुपचं. तर या ठिकाणी नॉन क्रिमिनल असेल तुम्हाला नॉन क्रिमिनल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यावर या ठिकाणी नॅशनॅलिटीमध्ये इंडियन ऑटोमॅटिकली सिलेक्ट राहणार आहे. त्यानंतर डोमिसाईल तुमचं जे असेल ते या ठिकाणी तुमचं डोमिसाईल जिल्हा, तुम्ही कोण्या जिल्ह्यामध्ये राहता तर जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. महाराष्ट्र या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे की तुम्ही रेसिडेंटल टाईप्स म्हणजे शहरी भागात राहता की खेडे भागात राहतात. या ठिकाणी दोन्ही ऑप्शन आहे, रूरल आणि अर्बन. अर्बन म्हणजे शहरी होते आणि रूरल म्हणजे ग्रामीण होते. तर या ठिकाणी मी खेडे भागातील असून रूरल हे ऑप्शन निवडणार आहे. त्यानंतर समोरचं आहे की परमनंट ॲड्रेस. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल ॲड्रेस संबंधित तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहताय तुम्ही खालच्या कॉलममध्ये विलेज, सिटी, हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड, पिनकोड आणि या ठिकाणी जीमेल ID टाकून तुम्हाला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. चला तर मी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घेतो. मित्रांनो, अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती भरल्यावर शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं पेज आहे क्वालिफिकेशन डिटेलचं. तुम्हाला 3 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा होता. एक आहे पर्सनल डिटेल, दुसरा आहे क्वालिफिकेशन, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडिंग. त्या ठिकाणी दुसरं ऑप्शन आहे क्वालिफिकेशनचं. क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला सर्वप्रथम 10वीचं 10th क्वालिफिकेशन डिटेलमध्ये पहिलं ऑप्शन आहे बोर्डचं. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं जे बोर्ड असेल CBSE, महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी दिलेले आहेत ऑप्शन. तर या ठिकाणी मी स्टेट बोर्ड हे निवडतो, 2 नंबरचं ऑप्शन. त्यानंतर तुमचं 10वीचं पासिंग वर्ष 2026 राहणार आहे. यामध्ये काही बदल करता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला 10वीमध्ये किती मार्क मिळाले, कितीपैकी. तर कितीपैकी होते समजा फॉर एक्झाम्पल 500 पैकी असतील आणि तुम्हाला 500 पैकी किती मार्क मिळाले. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला टाकलेल्या पर्सेंटेज ॲटोमॅटिकली निघणार आहेत. त्यानंतर तुम्हाला पुन्हा शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करावं लागेल. मित्रांनो, शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तिसरी स्टेप आहे डॉक्युमेंट अपलोडिंगची. डॉक्युमेंट्स अपलोडिंगमध्ये तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी जे मॅन्डेटरी आहेत ते सांगणार आहे मी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडिंग करायचे. या ठिकाणी पहिला आहे फोटो, त्यानंतर आहे सिग्नेचर, त्यानंतर आहे आधार कार्डचं कॅन्डिडेटचं आधार कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल पाहिजे तुम्हाला OBCवाल्यांना आणि SSC मार्कशीट. अशा प्रकारे हे सर्वच डॉक्युमेंट्स या ठिकाणी 5ही डॉक्युमेंट्स या ठिकाणी मॅन्डेटरी आहेत. तुमच्याकडे हे काढलेले असतील नो प्रॉब्लेम ॲट ऑल. फोटो, सही आणि आधार कार्ड असेलच, त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेलच आणि नॉन पण काढलेलं असेल आणि SSCची मार्कशीट या ठिकाणी तुम्ही ऑनलाईनची मार्कशीटसुद्धा जोडू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यावर तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे की कम्प्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. समजा अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करावा लागेल. मी या ठिकाणी फोटो अपलोड केला असून तुम्हाला फोटो आणि अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी पाहता की चूज फाईलचं ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी फोटो निवडल्यावर अपलोड इमेज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अपलोड इमेज या ऑप्शनला क्लिक केला अशा प्रकारे या ठिकाणी सही फोटो अपलोडिंग होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला समोरचे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे 24 तासाच्या आत. मित्रांनो, अशा प्रकारे मी संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहतं की आपला फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रिव्हियस म्हणजे चेक करून घ्यायचं आहे काही चुकलं काय वगैरे. तर का फॉर्म बरोबर असेल तर या ठिकाणी पाहता तुम्ही प्रिंट याचं ऑप्शन दिलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर का तुमचा हे प्रिंट ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी फॉर्म तुम्हाला सबमिट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही आता करेक्शन वगैरे काही करू शकत नाही, कारण की तुम्हाला फॉर्म भरतानाच बरोबर चेक करून घ्यायचा होता.
सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हे मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा फॉर्म भरू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, घरी बसल्या. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो मित्रांनो, जेव्हा आय कार्ड येणार आहे त्याचे आय कार्ड आल्यावर अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे.